आपण बघत आहोत सराव संच 4.5 इयत्ता 9वी भाग 1. मागच्या नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण बघितलंय 4.4. आज बघत आहोत 4.5. पहिला प्रश्न काय आहे, 12, 16 आणि 21 या प्रत्येक संख्येत कोणती संख्या मिळवली असतात येणाऱ्या संख्या पारंपरिक प्रमाणात असतील. तर आपण याच्यामध्ये प्रश्न काही लिहिला नाहीये, तर आपण डायरेक्ट आन्सर लिहिलेला आहे. कशा प्रकारे बघा, आपण प्रत्येक समीकरणामध्ये x घेणार आहोत, म्हणजे 12 - 1, 16 - x आणि 21 - x. तर याच्याप्रमाणे आता इथे 12 एका पहिल्या छेदीमध्ये 12 - x घेतला, सेकंड मध्ये 16 - x घेतला आणि परत 16 - x राहिली जी आपली व्हॅल्यू आहे 21 - x, ही आपण 21 - x घेतली. आपल्याला जी अमाउंट काढायची म्हणून आपण k घेतला. इथे x च्या ऐवजी काय घेतला, k. मग 12 - x बरोबर 16 - x ब्रॅकेट कंप्लीट, 16 - x वजा ब्रॅकेट मध्ये 21 - x ब्रॅकेट कंप्लीट. नेक्स्ट स्टेप आपल्याला फक्त ब्रॅकेट मधून ही बाहेर काढायची आहे. 12 - x वजा 16 अधिक x छेदी 16 - x वजा 21 x. आता बघा 12 मधून 16 गेले, किती उरले 4. पण कोणत्या संख्येचं चिन्ह द्यायचं म्हणून मोठ्या संख्येचं चिन्ह दिलं मायनसचं. आणि 16 मधून 21 गेले तर किती उरले 5. तर कोणत्या संख्येचं चिन्ह दिलं, मोठ्या संख्येचं. मोठ्या संख्येचं चिन्ह काय येतं, मायनसचं, म्हणून आपण इथे काय दिलं मायनस. पण जेव्हा आपण एखादी संख्या चेंज करतो, मायनस असो किंवा प्लस असो, इथे जर प्लस असतं तर आपण इकडे मायनस घेतलं असतं, इकडे मायनस आहे म्हणून आपल्या इकडे प्लस मध्ये ही संख्या आली, म्हणून 4 छेदी 5. तर 12 - x छेदी 16 - x. तर आपलं उत्तर काय निघालंय 4 छेदी 5. पण पुढे नेक्स्ट स्टेप काय आहे आपली, तर आपण कोणतीही संख्या असतो तर जी संख्या आली ती संख्या त्या ब्रॅकेटच्या बाहेर म्हणजे आलेल्या संख्येला परत गुणायचं असतं. पहिले आपण बेरीज आणि मायनस नुसार काढतो, सेकंड स्टेप ही आपली मल्टिप्लाय म्हणजेच गुणाकारानुसार आपण काढत असतो. मग आता इथे 12 - x, तर इकडे तिरकस गुणाकार केला मी. 12 - x इथे 5 घेतला म्हणजे हा ब्रॅकेटच्या बाहेर मी 5 केला. आणि 16 - x म्हणजे 4, तर 16 - x हा मी 4 इथे लिहिला. मग 12 × 5 = 60 आणि 16 × 64. कोणत्याही संख्येला x ला कोणत्याही संख्येने गुणलं तरी तीच संख्या येते. कोणत्याही संख्येने x ला गुणलं तर येणारी संख्या ही तीच असते. म्हणून मी 5 आणि x ला गुणलं तर काय आलं, 5x आलं. म्हणून 60 - 5x बरोबर 16 - 4x, म्हणून 5x अधिक 4x बरोबर 64 - 60. तर मग 64 मधून 4 गेले, किती उरले 64 मधून 60 गेले तर किती उरले 4 उरले. 5 आतनं 4 गेले तर 1 उरला. 1 म्हणजे आपली x ची व्हॅल्यू असते, म्हणून x बरोबर 4. अशा प्रकारे आपल्या x ची व्हॅल्यू काय आलेली आहे 4. दुसरा 23 - x व 19 - x 28 - x हे मध्यम प्रमाणपद आहे. तर आपल्याला कशाची किंमत काढायची आहे, x ची किंमत काढायची आहे. x ची किंमत काढायची 23 - x 28 - x आणि 19 - x. जसं आपण पहिल्या प्रश्नामध्ये बघितलं तसंच आता आपल्याला त्याच मेथडने आपण करणार आहोत. बघा आता 23 - x आपण हे खाली छेदीला घेतलं आणि 28 - x आपण वरती घेतलं. 28 - 1 छेदी 23 - x. 23 - x छेदी 19 - x, म्हणजे ह्या दोन्ही ठिकाणी काय आलेलं आहे 23 - x आणि 23 - x आलेलं आहे. फक्त 28 - x आणि 19 - x हे आपण वेगवेगळ्या साईडला घेतलेलं आहे. कधी पण हे लक्षात ठेवायचं, दोघांमध्ये ह्या दोघांमधल्या मधली संख्या कोणती येते 23 आली, म्हणून ती आपण छेदीला घेतली आणि एकदा वरती घेतला. एक छेद आणि एक वरती. 28 - x. आता 28 - x घेतला, 23 - x या छेदीच्या संख्या वरती घेतलेल्या आहे. आणि परत ही जी संख्या 23 - x ही खाली इथे लिहिली. एकदा ह्या दोघांचं इथे घ्यायचं, तेव्हा इथे एकदा लिहायचं, परत इकडे टाकायचं 23 - x आणि 19 - x. परत छेदीला काय येईल 19 - x ही. आता ब्रॅकेट मध्ये मी काय केलं, बाहेर घेतलं वजा x आणि अधिक x. इथं ब्रॅकेट मध्ये बाहेर घेताना काय होतं, मायनस असेल तर प्लसचं चिन्ह होतं, प्लस जर असेल तर मायनस होतं. कंसातनं बाहेर घेताना कधी पण ही गोष्ट एक लक्षात ठेवायची, जर तुम्ही जसं तसं खाली घेतलं तुमचं उत्तर सरासरी चुकणार आहे. त्याच्यासाठी इथे जर वजा आहे तर तुम्ही इथे काय करणार, प्लसचं चिन्ह देणार. म्हणून 28 - x वजा 23 अधिक 1 छेदी 23 - x बरोबर 23 - x वजा 19 अधिक x. इथे ही मेथड जशी आपण इथे स्टेप लिहिली तशीच इथे ही पण स्टेप लिहायची आहे. आता
वजा x. जसं आपण पहिल्या प्रश्नामध्ये काढलेलं होतं की 5 इथे घ्यायचा तिरकस गुणाकार. मग तिरकस मध्ये काय येतो 19 वजा x येतो म्हणून 5 19 वजा x आणि 4 23 वजा x. मग 19 चा टेबल येतो का कोणाला? त्याच्यासाठी काय पाठ पाहिजे? टेबल पाठ पाहिजे. मग टेबल जर तुम्ही टेबलच पाठ नसेल तर तुम्ही इथे करता टेबल, मग टेबल बनावं लागेल. म्हणजे तुमचा तेवढा वेळ काय जाणार आहे? वेस्ट जाणार. त्यासाठी तुम्हाला टेबल पाठ पाहिजे. टेबल जर पाठ असेल तुम्ही पटकन 19 5 95 बरोबर की नाही? मग यासाठी तुम्ही काय करणार आहे? टेबल पाठ ठेवशाल. जर तुमची टेबल पाठ नसेल तुम्ही जर टेबल बनवताय तुमची कुठे पण मिस्टेक होऊ शकते. जर तुमची मिस्टेक झाली तर तुमचं काय येणार आहे? उत्तर पण चुकणार आहे. त्याच्यासाठी तुम्ही जर टेबल पाठ ठेवले तर तुमचं पटकन टाइम पण वाचतो आणि उत्तर पण चुकत नाही. म्हणून 19 5 95. मी जसं पहिल्या प्रश्नामध्ये सांगितलं कोणत्याही संख्येने x ला गुणलं तरी तेच उत्तर येतं. जर इथे 5 आहे 10 असो 15 असो 20 असो 25 असो तुम्ही x ला गुणा तुमचं उत्तर तेच येणार आहे. जसं आपण 0 ला त्या संख्येने गुणलं तर उत्तर काय येतं आपलं? तेच येतं. म्हणून x ची पण गोष्ट तशीच असते. 95 वजा 5x. आता इथे काय आलं? टेबल आला. 23 चा टेबल बोलायचा 4 पर्यंत. आमची टेबलच पाठ नाही. इथून सुरुवात असते. टेबलच पाठ नाही. ना टेबल पाठ ना स्क्वेअर पाठ ना क्यूब पाठ. आम्हाला टेबल बी काढायचा कंटाळा येतो, क्यूब पण काढता येत नाही. त्याच्यासाठी सांगितलं असतं पहिल्याच पेज वरती टेबल क्यूब आणि स्क्वेअर काढा म्हणजे हे प्रॉब्लेम येत नाही. मग 23 चौक 92 आणि 4x 4x. बघा आता 95 वजा 5x 92 वजा 4x. मग 95 वजा 5x. इथे आधी 5x आणि 4x इथे लिहून घेणार. पहिले छोट्या संख्या नंतर मोठ्या संख्या इकडे लिहिणार. जसं मागास सांगितलं 5 मधून 4 गेले 1 उरला आणि 92 मधून 95 गेले. 92 मधून 95 जात 95 मधून 92 जातो. पण इथे काय आहे 92 मधून 95 गेले. मग 92 मधून 95 गेले. मग आलेल्या संख्येचं उत्तर काय येतं? मायनस मध्ये येतं. बरोबर आहे की नाही? मोठ्या संख्येचं चिन्ह येईल इथे म्हणून x बरोबर काय आला? -3. पण जर तुमचं असं उत्तर आलं तर इथे थांबायचं नाही. त्याच्या खाली तुमचं उत्तर कशात आलं पाहिजे? प्लस मध्ये आलं पाहिजे. मग x बरोबर किती आलं तुमचं उत्तर? 3 आलं. म्हणजे तुमचं उत्तर काय आलं? पॉझिटिव्ह मध्ये आलं. बरोबर की नाही? ते मायनस मध्ये होतं इथं पॉझिटिव्ह मध्ये होतं. काय उरलेल्या दोन संख्येची बेरीज 26 येते. अशा संख्या काढायला लावलेल्या आहेत. मग आता अशा संख्या आपल्याला काढायच्या आहेत. बरोबर की नाही? a b 3 संख्या पारंपरिक प्रमाणात आहे. त्याचे माध्यम प्रमाणपद 12 असून उरलेली दोन संख्यांची बेरीज 26 आहे. तर त्या संख्या काढा. म्हणजे आपल्याला बघा काय करायचंय 12 आणि 26 म्हणजे अशा कोणत्या दोन संख्या आहेत तर त्याची बेरीज काय येणार आहे? 26 येणार आहे. त्याची बेरीज 26 काढायची. मग आपल्या अशा संख्या काढायच्या आहेत. मग a b c. b ची किंमत आपण 12 घेतली. आपल्याला माहिती नाही की कोणत्या दोन संख्या आहेत त्यांची बेरीज 26 आहे. मग a आणि c म्हणजे मी असं गृहीत धरलं की a आणि c ची बेरीज ही 26 आहे. मग b चा वर्ग ac. मग आता a ची व्हॅल्यू काय आहे? 12. बरोबर की नाही? b ची व्हॅल्यू काय आहे? 12. मला सांगा 12 चा वर्ग काय येईल? त्याच्यासाठी वर्ग पाठ पाहिजे. ते आहे का पाठ आपले? 12 चा वर्ग येतो 144. काय येतो? 144. मग 144 छेदी काय घेतला मी इथं? c. c माहिती नाही. c किती आहे? c ची किंमत. मग 144 छेदी c अधिक c बरोबर 26. मग 144 अधिक c चा वर्ग बरोबर 26 c. c चा वर्ग वजा 26 c अधिक 144 बरोबर 0. मग c चा वर्ग किती? 8 किती? म्हणजे अशा कोणत्या संख्या आहे की त्यांची बेरीज 26 येईल? 18 आणि 8 किती झाले? 26 झाले. म्हणून आपण इथे काय घेतला? 18 आणि 8 घेतला. आपल्याला मिळाला का नाही 18? मिळाला. मग इथे 144 बरोबर 0. मग c बरोबर 18 वजा 8 c बरोबर 18 बरोबर 0. मग इथे मी काय केलं? c बरोबर 18 घेतला आणि c बरोबर 8 घेतला. कारण मला 18 आणि 8 ची बेरीज ही 26 मिळालेली आहे. मला त्यांनी दोन संख्या शोधायला लावल्या होत्या. कोणत्या दोन संख्या? की उरलेली दोन संख्या सांगा की त्यांची बेरीज ही 26 येते. मग वजा 18 बरोबर 0 आणि बरोबर c बरोबर 8 बरोबर 0. c वजा 8 बरोबर
झाली. इथे पण सी बरोबर 8 घेतला. मग ए अधिक सी बरोबर 26. ए बरोबर 26 वजा 18. मग 26 वजा 8. ए वजा 18 बरोबर 26. ए बरोबर 8. ए बरोबर 8 आणि 8 बरोबर 26. अशा दोन संख्या मिळालेल्या आहे मला. त्यांची बेरीज मला 26 आलेली आहे. कोणत्या आहे? 2 बरोबर ए बरोबर 18 आणि सी बरोबर 8. म्हणून 8 12 18 अशा दोन संख्या मला मिळाल्या. ऑलरेडी 12 ची बेरीज येत होती 26 म्हणजे मध्यम प्रमाणात 12 असून मध्यम प्रमाणात 12 होता म्हणजे 8च्या आणि 18च्या मध्ये पण 12 येतो. मग मला त्या अशा दोन संख्या शोधायच्या होत्या. ते मी कोणत्या दोन संख्या शोधल्या? 8 आणि 18. अशा सोप्या रीतीने आपण हे उदाहरण सोडवलेलं आहे. समज